धनतेरस, धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती अशी ओळख ह्या दिवसाला आहे. असे म्हणा की अशी 3 नावे ह्या दिवसाला आहेत असे म्हटले तरी चालेल. आपल्या सर्वांनाच माहीत असेल, धन्वंतरीचा म्हणजे धनतेरसचा दिवस हा दिवाळीतील 5 दिवसांपैकी एक दिवस आहे. आणि हा दिवस गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिवाळीतील 5 दिवसांपैकी धनतेरस हा दुसरा दिवस असतो. आज आपण जाणून घेणार आहोत याची संपूर्ण माहिती. त्याचबरोबर या दिवशी कशा प्रकारे धनत्रयोदशी पूजा, विधी आणि धनत्रयोदशी मुहूर्त वेळ ह्या सगळ्यांची रीतसर आणि परंपरागत माहिती आपण बघणार आहोतच. पण त्याचबरोबर ह्या दिवशी अजून एक पूजा करायची असते, ती म्हणजे यमदीपदान. आता यमदीपदान काय आहे आणि हे यमदीपदान कसे करावे हेही आपण आता बघणार आहोतच. धनतेरसच्या दिवशी यमदीपदान का करावे? तर आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारे मृत्यू असे होऊ नये यासाठी म्हणजेच दीपदान म्हणजेच यमदीपदान असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच, अपमृत्यू किंवा अचानक मृत्यू हा काय प्रकार आहे? तर अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू म्हणजेच ॲक्सिडेंट होऊन मरण येणे किंवा साप चावून मरण किंवा शॉक लागून मरण येणे, म्हणजेच नैसर्गिकरित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानकपणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की या यमदीपदान केल्याने आपल्या घरातील व्यक्तीवर असे अचानक किंवा अपमृत्यू येऊ नये किंवा यापासून कसे वाचावे यासाठी हे दीपदान महत्त्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊयात की यमदीपदान केल्याने घरावर आणि घरातील व्यक्तीवर येणारे संकट कसे टाळावे आणि यमाला दीपदान कसे करावे आणि ते कशा प्रकारे करायचे असते याचे विधिवत आणि रीतसर पूजाविधी जाणून घेऊयात. कणकेचा दिवा तयार करावा आणि त्यासोबत कणकेचे 2 मुठा करायचे आहेत. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तेल आणि वात घालून तो दिवा दाराबाहेर किंवा कागदावर केळीच्या पानावर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. आणि की आपण दिवा ठेवतो त्याची वातीचं तोंड, ज्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करतो त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला असलं पाहिजे. त्यानंतर ह्या दिव्याचे हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याला पूजा करायची आहे. यमदीपदान करताना तुम्ही त्या पंथीमध्ये मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा आपण घरात नेहमी जे तेल वापरतो ते तेल घालावे आणि यमदेवाजवळ हात जोडून म्हणावं, हे यमदेव, आम्हाला तू दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे आणि तू अपमृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नकोस अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करावी. आणि त्यानंतर यमदीपदान मंत्र म्हणावा. मंत्र आहे, मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामसः त्रयोदशा दीपदानार्थ सूर्यजहा प्रियता मम. यमदीपदानाच्या पूजासाठी शुभमुहूर्ताची वेळ ही संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होणार आहे आणि रात्री 8 वाजता संपणार आहे. ह्या 1 तास 54 मिनिटाच्या काळात आपल्याला यमदीपदानाची पूजा करायची आहे. आणि यमदीपदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिव्याला आपण योग्य ठिकाणी त्याचं विसर्जन करायचं आहे. आता आपण पाहणार आहोत धनतेरस पूजा कशी करावी. सर्वप्रथम एका चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कापड अंथरावे. त्यानंतर त्या पाटावर तांदळाची रास करावी आणि त्या तांदळावर कळस ठेवावा. त्यानंतर छोटी मडकी घ्यावी आणि त्यात 7 प्रकारचे धान्य भरावे. फक्त काळे उडद भरू नये, तेही पाटावर ठेवावे. त्यानंतर परत तांदळाची 3 रास कराव्यात आणि त्या तांदळावर धन्वंतरीचा फोटो आणि गणपतीची मूर्ती व बाळकृष्ण व कुबेर यंत्र असे सर्व एक एक करीत ठेवावे. जर तुमच्याकडे मूर्त्या किंवा फोटो नसतील तर त्यांचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवली तरीही चालेल. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करावी आणि गणपतीप्रमाणेच एक एक करत सर्व देवांची त्याचबरोबर 7 धान्यांची सुद्धा पूजा करावी. म्हणजे जी छोट्या मडक्यामध्ये आपण 7 प्रकारची धान्य घेतली आहेत त्यांचीही हळद कुंकू गंध अक्षता फुले वाहावीत. पूजा झाली की धन्वंतरीची आरती म्हणावी. त्यानंतर नैवेद्य म्हणून गूळ आणि धणे ठेवावे.
धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे, म्हणून आपले आरोग्य चांगले ठेव अशी प्रार्थना करावी. अशा रीतीने साधी, सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. धनतेरस पूजेची वेळ. धनतेरस पूजनासाठी शुभ मुहूर्ताची वेळ ही संध्याकाळी 5:44 सुरू होणार आहे आणि रात्री 6:05 संपणार आहे. या 21 मिनिटाच्या काळात आपल्याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी व कुबेर यंत्राची पूजा करायची आहे. धनत्रयोदशीच्या एक नाही तर अशा बऱ्याच दंतकथा आहेत. त्यातील आपण एक कथा आज आपण बघणार आहोत. आता आपण कथेला सुरुवात करूया. असुरांमध्ये आणि देवांमध्ये समुद्र मंथन सुरू होत होते आणि त्या मंथनात श्री विष्णूंनी धन्वंतरी देवाचे अवतार धारण करून त्या मंथनातून जन्म घेतला आणि हा दिवस होता गुरुद्वादशी म्हणजेच तेरसचा, म्हणून या दिवसाला धनतेरस असे म्हणतात. हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी धन्वंतरी प्रकट झाले आणि त्यावेळेस त्यांच्या हातात एक कळस होता आणि त्यात अमृत होते आणि त्याचबरोबर त्याने आयुर्वेदची उत्पत्तीसुद्धा केली होती, म्हणून धन्वंतरीला आरोग्याची, देहाचे देव म्हणूनही संबोधतात आणि म्हणून ही म्हण सुद्धा प्रचलित आहे. पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख जेब में हो माया. हे आयुर्वेदातील खूप मोठे चिकित्सक होऊन गेलेत. सर्व रोग नाशक आहेत. त्यांच्या हातात अमृत कलश आहे. ही देवता आरोग्याचे प्रतीक म्हणून पूजले जातात, म्हणून दिवाळीत सर्वप्रथम धन्वंतरीचे पूजन केले जाते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.